नमस्कार, वैद्य स्पाइन फिजिओथेरपी सेंटर राहुरी इथून बोलतोय. तर आपल्याकडे एक सर आहेत, तर ते आपल्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आले होते. तर सर पहिलं तुमचं नाव सांगा. नमस्ते, माझं नाव दीपक केशव शिरसे. मी येवले आकडा राहुरी या ठिकाणी शिक्षक आहे. मी राहायला नेवासा भेंडा बुद्रुक येथे असून मला 50 किलोमीटर साधारणपणे माझा दररोजचा अपडाऊन असायचं आणि शिक्षक असल्यामुळं दिवसभर उभा राहणं, वाकणं, जिना चढून जाणं, वर्गवरती असल्यामुळं जिना चढून जाणं, उतरणं असे दररोजचे काम असायचे. प्रवास जास्त झाल्या कारणानं माझ्या पाठीमध्ये एक दिवस दुखायला लागलं आणि मग जास्तच दुखणं वाढलं आणि एक दिवस अचानक गोणी उचलताना माझ्या पाठीमागे एक पेन व्हायला लागला की मला 2-3 पावलं जरी चाललं तरी बेडवरती झोपावं लागेल आणि त्रास इतका वाढला की असं वाटायला लागलं की आपल्या मणक्यातले जे मणके आहेत ते सरकले वगैरे किंवा सरकले असं परत प्राथमिकरित्या वाढलं. परंतु 1-2 ठिकाणी आम्ही सुरुवातीला दाखवलं, परंतु नगर असेल, माझे मित्र डॉक्टर आहेत, डॉक्टरांना मी ते रिपोर्ट्स वगैरे पाठवले, त्यांनी मला सगळ्या ठिकाणी ऑपरेशनचा सल्ला दिला. परंतु माझे एक मित्र होते राहुरीमध्ये विद्यापीठामध्ये अभ्यास करणारे, तर त्यांनाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना बैठक व्यवस्था असते, तर ते बैठक व्यवस्थेत विद्यार्थी दिवसभर 7-8 तास अभ्यास करतात. त्यामुळे त्यांचं जे पोस्चर असतं ते चेंज होतं आणि 2-3 जणांनी तर ट्रीटमेंट घेतली होती. कुठलं इंजेक्शन नाही, कुठले सलाईन नाही, फक्त नैसर्गिक उपचार पद्धतीने फिजिओथेरपीच्या द्वारे या ठिकाणी उपचार होतात असं मला समजलं आणि मग मी या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टरने मला सल्ला दिला की कुठल्या ऑपरेशनची तुम्हाला तुर्तास गरज पडणार नाही. मी सुरुवातीला मला आश्चर्य वाटलं की ऑपरेशन शिवाय तुमचा स्पाइन नीट होऊ शकतो हे मी पहिल्यांदा तिथे आल्यानंतर ऐकलं. माझा विश्वास नव्हता की होईल ठीक, पण डॉक्टर म्हणले तुम्ही 3 दिवस फक्त या ठिकाणी थांबा. 3 दिवसानंतर तुम्हाला बरं नाही वाटलं तर तुम्हाला कुठलाही फोर्स करणार नाही, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो निर्णय तुम्ही घेऊ घ्या. मग मी म्हटलं ठीक आहे. त्या दिवशी शनिवार होता, मी ऍडमिट झालो. त्यावेळेस रविवारी सगळे हॉस्पिटल्स बंद असतात, डॉक्टर सोमवारी नव्हते आणि मी मंगळवारी सर्जरीचा निर्णय घेतलेला होता. परत डॉक्टर म्हटले मग शनिवार रविवार सोमवार तुम्ही करा, मंगळवारी जाऊन ऑपरेशन करून करा. इतकं डॉक्टरांनी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं आणि मग मी शनिवारी आलो. अक्षरशः रविवारी संध्याकाळीपर्यंत मला एकदम 50% तर रिलीफ मिळालेलंच होतं. सोमवारी मी स्वतः उठून बाथरूमला गेलो, बाथरूम मधून आलो, झोपलो. मला जवळजवळ 80% रिलीफ 3च दिवसामध्ये मिळालं होतं. डॉक्टरला सांगितलं की मी नीट होऊ शकतो. हे जे मला जितका त्रास झाला त्यावरून मला वाटलं नव्हतं की आपण स्पाइन मधून नीट होऊ शकतो, कारण अनेकांना मणक्यामध्ये गॅप वगैरे असतात. कारण ते दुखणं जितकं असतं पाठीचं की हा भयंकर त्रस्त असतो दुखण्याने आणि मी नीट होऊ शकतो. आजही मी 50 किलोमीटर अपडाऊन करू शकतो. या पद्धतीने मी पूर्ण नीट झालेलो आहे. ज्यांना कोणाला त्रास आहे की इतर जे 1-2 तालुक्यामध्ये मला बऱ्याच जणांनी सांगितलं, मी 1-2 जणांना सजेस्ट केलं, ते पूर्णपणे 100% या ठिकाणी बरे झालेले आहेत. त्यामुळे निश्चित कोणाला त्रास असेल, बाहेरचा कोणी त्रास असेल तर अवश्य या ठिकाणी एक दिवस भेट द्या, डॉक्टरांशी सल्ला घ्या. ऑपरेशन हा शेवटचा पर्याय. त्याआधी नैसर्गिक उपचार पद्धतीने कुठलं इंजेक्शन दिलं जाणार नाही, सलाईन दिलं जाणार नाही आणि सगळा स्टाफ कोऑपरेटिव्ह आहे. खूप सहकार्य या ठिकाणी त्या सर्वांनी केलं आणि या ठिकाणी या एक वेळेस उपचार घ्या, 2-3 दिवस प्रयोग करून पहा आणि मग शेवटचा पर्याय नाही फरक पडला 99% तुम्हाला फरक पडणारच. नाहीच पडला तर ऑप्शन हा शेवटचा पर्याय. पण ऑपरेशन न करताय सुद्धा तुम्ही 100% बरे होऊ शकता. धन्यवाद.